आज आपल्या देशामध्ये जवळजवळ 60% मृत्यू हे हृदयरोगामुळे होतात. यामध्ये वाढलेला रक्तदाब असेल, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये आलेला अडथळा यामुळे असेल, अथवा हृदय कमकुवत झाल्यामुळं असेल. पण 60% जास्त मृत्यू केवळ एकट्या हृदयरोगामुळे होतात. मग तुम्ही स्वतःचं हृदय निरोगी आणि बलवान आहे का, याचा अंदाज तुम्ही स्वतः बांधू शकता का? तर होय, तुम्ही तुमचं हृदय बलवान आणि निरोगी आहे की नाही याविषयीचा अंदाज तुम्ही स्वतः बांधू शकता. यामध्ये पहिलं लक्षण हे लक्षात ठेवायचं. पहिलं लक्षण म्हणजे जर तुम्ही तुमच्या छातीमध्ये जर वेदना असतील, छातीवरती दडपण म्हणजे दाब आल्यासारखा वाटत असेल, अथवा छातीमध्ये जळजळ होत असेल, तर हे लक्षण म्हणजे तुमचं हृदय बलवान आणि निरोगी नाही याचं असू शकतं. म्हणजे आपण जर हे लक्षण असेल तर आपलं हृदय म्हणजे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जर तुम्हाला दरदरून घाम येत असेल आणि हृदयाची धडधड वाढत असेल, तर हे सुद्धा लक्षण म्हणजे तुम्हाला यामध्ये तुम्हाला हृदयाच्या पुढच्या तपासण्या करणं गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये ECG असेल किंवा 2D असेल किंवा तुमची ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट असेल, अशा तपासण्या करून घेणं तुम्हाला गरजेचं असतं. आणि तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला थोडं जर चाललं तुम्ही, तर तुम्हाला धाप लागते का? चाललात की श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो का? जर होत असेल तर तुमचं हृदय निरोगी आणि बलवान नाही असा तुम्ही अंदाज लावू शकता. आणि या पुढचं लक्षण म्हणजे तुमच्या पायावर जर सूज आलेली असेल, पाय सुजत असतील म्हणजे अंगावर सूज असेल, तर त्यावेळी सुद्धा सूज आली आहे याचा अर्थ तुमचं हृदय निरोगी आणि बलवान आहे की नाही याविषयी शंका असू शकते. म्हणून हे सुद्धा लक्षण तुमच्या हृदयासाठी महत्त्वाचं आहे. बरं, दिवसभरामध्ये छोटी मोठी कामं करता आणि छोटी मोठी जर कामं केली आणि तुम्हाला जर थकवा जास्त येत असेल, तर हे लक्षणसुद्धा तुमच्या कमकुवत हृदयाचं असू शकतं. बरं, ही केवळ लक्षण आहेत आणि या लक्षणावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. आणि डाव्या हातामध्ये जर तुमच्या वेदना येत असतील, छातीमध्ये दुखल्यानंतर डाव्या हातामध्ये वेदना होत असतील आणि छातीत दुखल्यानंतर बरोबर पाठीमध्ये सुद्धा चमक निघत असेल, तर ही लक्षणं तुमच्या हृदयविकाराची असू शकतात. आणि यावरनं जर तुम्ही वेळेमध्ये ह्या लक्षणाचं जर निदान केलं आणि तपासण्या जर वेळेवर केल्या, तर पुढचा धोका खूप मोठा टाळता येतो तुम्हाला. म्हणजे मृत्यू जर टाळायचा असेल तर वेळेत या लक्षणाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. मग तुम्ही यामध्ये तात्काळ ECG करू शकता. ECG केल्यानंतर जर ECG मध्ये नॉर्मल असेल तर तुम्ही ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट करू शकता. तुम्ही त्याही पुढे जाऊन 2D इको करू शकता. आणि मग हृदयाचा जो विकार आहे, जो आजार आहे, त्याचा जर तुम्हाला म्हणजे रक्ताच्या तपासण्यावरनं आणि या बाकीच्या तपासण्यावरून तुम्हाला तुमचा हृदयाच्या या लक्षणं जर दिसत असतील तर या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा हृदयविकारामुळे होणारा जो मृत्यू आहे तो निश्चित टाळता येऊ शकतो. ही लक्षणं पक्की लक्षात ठेवा. छातीत चमक येत असेल, दडपण वाटत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, डाव्या हातामध्ये वेदना येत असतील, चक्कर आल्यासारखं वाटत असेल, जास्तीचा दरदरून घाम येत असेल, हातापायावर सूज आली असेल आणि जर धडधड वाढलेली असेल हृदयाची, तर ही लक्षणं याकडे तुम्ही कानाडोळा करू नका. यावरनं तुम्ही तुमचं हृदय निश्चितपणे बलवान आहे का, निरोगी आहे का, ही लक्षणं जर नसतील तर तुमचं हृदय निश्चित निरोगी आणि बलवान आहे. आणि जर ही लक्षणं असतील तर तात्काळ हृदयरोगाच्या तज्ज्ञाकडनं त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली?
महत्त्वपूर्ण वाटले असेल, आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.